स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 9:30 आणि आम्ही मस्तपैकी फ्रेश होऊन निघालेलो आहोत रत्नागिरीकडे. रत्नागिरीच्या इथं फोर्ट आहे, एक पॅलेस आहे, तर अजून बरंच काही आहे, तर आम्ही ते एक्सप्लोर करणार आहे. आणि आज आपला रत्नागिरी एक्सप्लोरचा 3रा दिवस आहे. तर चला रत्नागिरीला जाऊया आणि बघूया आपल्याला तिथं काय काय एक्सप्लोर करायला भेटतं आहे ते. तर हे आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी, बिलकुल किल्ल्याच्या बाजूलाच आहे, जवळच आहे. छान आहे. आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे तर. तर शिवसृष्टीच्या इथं एंट्री करून झालेली आहे आपली. तिकीट आहे मोठ्यांसाठी 30 रुपये आणि लहानांसाठी 15 रुपये. आणि जर तुम्ही बघाल आजूबाजूचा परिसर, मागे बघा छान बोट आहे. तर इथं बघा रत्नदुर्ग शिवसृष्टी माहिती फलक आहे, कुठं काय आहे ते सर्व याच्यावर दिलेलं आहे. 16 पॉईंट्स आहेत. कुलाबा, दीपस्तंभ, गुराब युद्धनौका, विजयदुर्ग, पूर्णगड, पद्मगड, खांदेरी, सुभेदार तानाजी मालुसरे, वीर बाजीप्रभू देशपांडे, सुवर्णदुर्ग, गरुड जंजिरा, दुर्ग रायगड, छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आग्रे, सिंधुदुर्ग आणि शिवकालीन गाव, असं सर्व दाखवलेलं आहे इथं. तर चला, हे सुंदर आहे बघा. ओ हो. तर बाजूला लगेच फोर्ट आहे रत्नदुर्ग आणि इकडे बाजूला आहे समुद्र. आणि कुलाबा किल्ला कसा आहे त्याचं इथं चित्रीकरण आहे. गडावरती गणपतीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, शिव मंदिर आहे, दुर्गा मंदिर आहे, तोफ आहे, ऐतिहासिक तोफ आहे, गोळ्या पाण्याची विहीर देखील आहे. तर हा आहे कुलाबा किल्ला. कुलाबा किल्ला किती छान बनवला आहे ना, मस्त. तिकडे आहे किल्ला आणि ना किल्ल्याचाच हा भाग आहे. हे बघा, तुम्ही जर बघू शकतात तर इथं भिंती दिसत आहेत किल्ल्याच्या. तर हा किल्ल्याचाच भाग आहे ज्याच्या आतमध्येच त्यांनी शिवसृष्टी बनवली आहे. शिवकालीन गाव कसं असायचं तर ते इथं दाखवलेलं आहे. हे इकडे सुद्धा दाखवलेलं आहे शिवकालीन गाव. जर तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि मग वाचा माहिती. मंदिराच्या बाहेर कसं ना दीपस्तंभ असतो, जसा दीपस्तंभ आहे. दोघं साईडला तुळशी वृंदावन आहे आणि मंदिर आहे महादेवांचं. पुजारी पूजा करतायत आणि इकडे घर दाखवलं आहे, कोकणी पद्धतीचं घर. तिथं काकू दाखवलं आहे ज्या गहू निवडत आहेत. पुढे काका आहेत जे शेती करतायत. किती सुंदर आहे ना हे.
मला वाटतं हे जेव्हा किल्ल्यावरती जे घरं होते ना ते कसे होते ते इथं दाखवलेले आहेत हे थोडक्यात. बघा इथं चांभार काका पण आहेत. डिटेलिंग इतकी छान आहे बघा. डिटेलिंग वगैरे किती छान. एवढ्या छोट्या मूर्त्या आहेत पण किती व्यवस्थित. इथं हे बघा हे कुंभार काका मडकं बनवताना त्यांची मडकी पण आहे तिथे. तर इथं आहे सिंधुदुर्ग. हे बघा तर इथं सिंधुदुर्गची माहिती दिलेली आहे की सिंधुदुर्ग कुठं आहे, त्याची अंदाजे उंची वगैरे किती आहे, बाकीची सर्वसुद्धा माहिती इथं दिलेली आहे. तुम्हाला वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि पॉज करून वाचा. तर हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा पूर्ण कोस्टल आहे. याच्या चारही बाजूंना पाणी दिसतंय. हा पूर्णपणे जलदुर्ग आहे. याच्या चारी बाजूंनी पाणी आहे. मध्ये गाव दाखवलेलं आहे बघा. आणि इथं पण किती छान बनवण्यात आलेलं आहे. मस्त सिंधुदुर्गाचं इथं छान हे असं बांधकाम केलं छोटंसं. आणि आजूबाजूने किती छान फुलं वगैरे आहेत बघा. आणि इथं असं बसून आपण रिलॅक्स करू शकतो. संध्याकाळी छान वाटत असेल मला वाटतं इथं. आता थोडं ऊन आहे, दुपारची वेळ आहे तर. आणि समोर शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे बघा. समोर आहे शिवाजी महाराजांचा पुतळा. तर आत्ता पहिले बोटीकडे जाऊया आपण. पूर्ण लाकडी बोट आहे. वा वा. रेलिंगच्या आतमध्ये जाण्यास सक्त नाही आहे इथं. तर आतमध्ये आपण जाऊ शकत नाही पण बोट इतकी सुंदर आहे. तर ह्या नौकेचं नाव आहे गुराब युद्ध नौका. ह्या नौकेची डिटेल माहिती इथं दिलेली आहे. हे बघा इथं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. ही ऑल इन वन युद्ध नौका होती. म्हणजे व्यापार करायचा असेल, गस्त घालायची असेल, युद्ध करायचं असेल, सगळ्या प्रकारचं काम केलं जायचं. एकदम डिटेलिंग केली आहे बघा. आणि तोफा पण ठेवल्यात साईडने बघा. तोफा पण आहे साईडने मस्त. आणि असं प्रॉपर दाखवलेली आहे खालून पाणी वाहताना. पाण्यामध्ये आहे बाबा ती लाटा वगैरे असं व्यवस्थित दाखवलेलं आहे. हे बघा किती सुंदर नौका आहे ना. डिटेलिंग कसली भारी केलेली आहे. डिटेलिंग खूप छान आहे. खूप सुंदर आहे शिवसृष्टी. फक्त संध्याकाळच्या वेळेत यायला पाहिजे. ऊन जरा कमी असणार आहे त्यावेळेला. सुभेदार तानाजी मालुसरे. तर हे आहेत तानाजी मालुसरे. आणि इकडे आहेत बाजी प्रभू. हे आहेत बाजी प्रभू. बघा इथं आहे सुवर्णदुर्ग. ह्या दुर्गाला समुद्रातील शिवाजी म्हणून सुद्धा ओळखतात. तर हा आहे सुवर्णदुर्ग. हे बघा. आणि हा पण जलदुर्ग आहे. आणि कान्हाजी आग्रो हे प्रमुख होते इथले. आणि जेव्हा ते वारले तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा होता इथला प्रमुख. आणि हा दुर्ग आहे रत्नागिरी रायगडमध्ये. बघा बोट जिथं आपण जाऊन आलो आता थोड्या वेळापूर्वी. आणि लाइटिंग्स बघा तुम्ही किती छान आहेत.
लाईट्सचे जे पोल आहे त्याच्यावरती पण महाराजांच्या मुद्रेचा हे लावलेलं आहे. मरूळ जंजिरा, हा पण जलदुर्गच आहे. मला वाटतं इथं सर्व जलदुर्गच दाखवण्यात आलेले आहेत सर्व. तर हा पण जलदुर्ग आहे. राजपुरी गावाच्या जवळ आहे हा जलदुर्ग मरूळ जंजिरा. हा मेन गेट वाटतो. इथं ना जाताना बेटा समुद्रातून जाऊन इथं बोट लागते, ठीक आहे. अशी इकडे बोट लागते आणि त्या बोटीतनं तिथं उतरायचं असेल ना. हां हे बघ इथं दिलं आहे. हे बघ इथं हे बोट्स इथं बोट लागतात आणि ह्या बोट्समधून उतरताना ती बोट खूप हलत असते. तर हा बघा दुर्ग रायगड, हा किल्ला आहे महाडजवळ आहे रायगड तालुक्यात. आणि याची सगळी डिटेल माहिती बोर्डवरती दिली आहे. जर तुम्हाला वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून वाचाल. पण बघा किती सुंदर आहे. तर हा आहे खांदेरी किल्ला बघा, अलिबाग जवळचा. आणि याची पूर्ण डिटेल माहिती ह्या बोर्डवरती आहे. हे बघा हा आहे पद्मदुर्ग, हा पण जलदुर्गच आहे बघा. आणि याची पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे इथं ह्या बोर्डवरती. तर रत्नदुर्ग किल्ल्याच्या बिलकुल समोरच खूप छान सुंदर अशी शिवसृष्टी साकारण्यात आलेली आहे. शिवाजी महाराजांचा खूप छान सुंदर असा पूर्ण पुतळा आहे, स्मारक आहे. मावळ्यांचे देखील स्मारकं आहेत. बरेचसे किल्ले आहेत या गडावरती. किल्ले म्हणजे किल्ल्यांच्या प्रतिकृती आहेत. खूप छान असं शिप आहे जे की शिवाजी महाराजांचं नॅव्हल दलाचं प्रतीक पण आहे. आणि खूप छान सुंदर आहे. जवळपास 1-1.25 तास 2 तास तुम्ही इथं स्पेंड करू शकतात. छोटी गोष्ट लर्न करू शकतात. खूप अप्रतिम आहे. आम्हाला तर आवडलं. तर कधी रत्नागिरीत असाल तर हे प्लेस अजिबात मिस करू नका, एकदा नक्की भेट द्या. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ह्या शिवसृष्टीतलं काय आवडलं ते फक्त तुम्ही कॉमेंट करून सांगा, म्हणजे आम्हाला कळेल की तुमच्यापर्यंत कोणती गोष्ट जास्त पोचली. तर भेटूया अजून एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.